Hello my dear children, welcome again in my YouTube channel. Myself Sushma Selukar from Vidyadham Public School, Aurangpura, Aurangabad. And today we are going to learn a next chapter of 7th standard, that is 1.6, in a class of their own. But before that, don't forget to like, share and subscribe to my channel. Let's begin now. But before start the lesson, there is a warming up activity. An opinion poll is given here. Some important characteristics of a good friend, a good student and a good teacher are given here. First of all, read that and then you have to tick mark in a correct column. 3 columns are there. First, agree, second, disagree. But if you are confused in between agree or disagree, then third column is there, that is not sure. आणि अशा प्रकारे तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. काही कॅरेक्टरिस्टिक्स, काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. चांगला मित्र, चांगला विद्यार्थी आणि चांगला शिक्षक. पहिल्यांदा ते वाचून घ्या. पुढे तुम्हाला रकाने दिलेले आहेत. पहिला सहमत, दुसरा असहमत, तिसरा काही पक्क सांगता येत नाही, नॉट शुअर. मग तुम्ही ती कॅरेक्टरिस्टिक्स, ते वैशिष्ट्य ज्या वेळेला वाचाल त्यावेळेला समोर जर ॲग्री असाल, तुम्ही सहमत असाल तर ॲग्रीच्या कॉलममध्ये रकान्यामध्ये टिक करायची आहे. जर असहमत असाल तर डिसॲग्रीच्या रकान्यामध्ये टिक करायची आहे. आणि जर तुम्हाला खात्री नाही आहे कोणत्याही गोष्टीची, सहमतही नाही आणि असहमतही नाही, असं तुम्ही गोंधळलेले आहात मध्येच, तर त्यावेळेला नॉट शुअर असा एक रकाना दिलेला आहे. त्या रकान्यामध्ये तुम्हाला टिक मार्क करायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. आणि या वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला धड्यामध्ये पुढं काय सांगितलं आहे हे लक्षात येतं. म्हणजे आता तर बघा बरं मुलांना, तुम्हाला कळालं की नाही हा धडा कशाबद्दल असेल, विद्यार्थ्यांबद्दल असेल, शिक्षकांबद्दल असेल. एक थोडीशी हिंट मिळाली का नाही तुम्हाला आता या वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमधून. अशा प्रकारे आता ही ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करायची आहे आणि ही सॉल्व केल्याच्या नंतर धड्याकडे वळायचं आहे. आता वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीनंतर आपण धड्याकडे वळूया. द नेम ऑफ अ लेसन इज इन अ क्लास ऑफ देअर ओन. म्हणजे त्यांच्यासारखे उत्कृष्ट तेच. 2 पार्ट्स आर देअर. 2 पार्ट्स दिलेले आहेत या धड्याचे, पार्ट 1 अँड पार्ट 2. ओके. वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉईज अँड वी आर ऑल फ्रेंड्स. वी आर म्हणजे आम्ही, अ क्लास ऑफ वर्ग आहोत, ऑफ म्हणजे किती जणांचा, ही संख्या दिलेली आहे बघा समोर, 60 जणांचा. गर्ल्स अँड बॉईज म्हणजे मुलं आणि मुली असं मिळून आमची 60 जणांची अशी ही संख्या आहे. 60 जणांचा असा हा वर्ग आहे. अँड वी आर ऑल फ्रेंड्स आणि आम्ही सगळेजण मित्र आहोत, फ्रेंड आहोत. आता द वर्ड ऑल इज रिटन इन कॅपिटल लेटर्स. आता ऑल हा शब्द पूर्ण कॅपिटल लिहिलेला आहे. पण नियम काय सांगतो की वाक्याच्या सुरुवातीचं अक्षर कॅपिटल असेल किंवा नाव असेल तर कॅपिटल असू शकेल. पण ऑल म्हणजे हा शब्द का बरं कॅपिटल लिहिला असेल बरं? तर त्यांना ऑल या शब्दावर स्ट्रेस द्यायचा आहे, म्हणून ऑल हा शब्द कॅपिटल लिहिलेला आहे. ऑल, ऑल म्हणजे आम्ही सगळेजण, एकही सुटणार नाही आता या ऑलमधून. ऑफकोर्स इट इज ट्रू दॅट देर आर camps amongst us and sometimes we do have quarrels, arguments, fights, everything. Of course it's true. नाही खरं आहे, इतका 60 जणांचा जरी आमचा वर्ग असला तरी there are camps amongst us. आमच्यामध्ये कॅम्प्स आहेत. कॅम्प्स मीन्स बघा ग्रुप ऑफ सेम थिंकिंग पीपल. म्हणजे
आपले किंवा आपल्या आजूबाजूचे जे सर्कल आहे किंवा आपण ज्यांच्या सर्कलमध्ये आहोत त्यांचे विचार मिळते जुळते असतात आणि तसा ग्रुप बनतो एकापेक्षा जास्त. त्याला काय म्हणायचं? कॅम्प. अ कॅम्प इज अ ग्रुप ऑफ पीपल हू थिंक अलाइक. ओके. समटाइम्स वी डू हॅव क्वारल्स, आर्ग्युमेंट्स, फाईट्स, एव्हरीथिंग. आणि आमच्यामध्ये म्हणजे ह्या कॅम्प जे ग्रुप बनलेले आहेत त्यांच्यामध्ये फाईट होती, आर्ग्युमेंट्स होतात, क्वारल्स होतात, भांडण होतात. बट when it comes to facing others, even the teachers, we are all one. We face them together. What is the meaning of facing others? Facing others काय meaning आहे? बघा इथे काय दिले? टॉकिंग टू अदर्स, दुसऱ्यांना सामोरे जाणे. ज्या वेळेला दुसऱ्यांना सामोरं जाण्याची वेळ येते त्यावेळेला आम्ही आमचे ग्रुप्स, आमचे कॅम्प्स सगळं विसरून जातो आणि आम्ही पूर्ण क्लास एक बनतो. त्यासाठी ऑल हा शब्द बघा सुरुवातीला कॅपिटल लिहिलेला होता बघा. इफ यू सी अ होल क्लास being made to make 3 rounds of the school ground or copy 100 lines from the book as a punishment, it is most probably us. आता जर तुम्हाला असं दिसलं की पूर्ण वर्ग, एखादा वर्ग ग्राउंडच्या चक्रा मारतोय, शिक्षा झाली आहे त्यांना आणि ते ग्राउंडला चक्कर मारताय किंवा त्यांना 100 ओळी लिहा अशी शिक्षा दिलेली आहे, तर मग ते कोण असतील? तर आम्ही असू, आमचा वर्ग असेल. जास्तीत जास्त शिक्षा आम्हाला होते. बट वी डू नॉट टेल टेल्स अबाउट एनीवन, गर्ल और बॉय. पण तरीही आम्ही, आता बघा टेल टेल्स, टेल टेल्स म्हणजे टॉक टू अदर पीपल अबाउट समवन्स फॉल्ट, म्हणजे चहाडी करणे. तरीही आम्ही एकमेकांबद्दल कोणालाही सांगत नाही. आम्ही सगळेजण शिक्षा घेतो, पण आम्ही याबद्दल किंवा कोणाकडून ही चूक झाली आहे जे काही आहे त्याची चहाडी आम्ही कोणालाही करत नाही, सांगत नाही. आम्ही सांभाळून घेतो आमचा वर्ग एकमेकाला. वी टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास. त्या एकाला पनिशमेंट नाही होऊ देत, आम्ही पूर्ण वर्ग त्याची पनिशमेंट घेतो. अँड गाईज, व्हॉट हॅपन धिस इयर? आणि तुम्हाला माहिती आहे ह्या वर्षी काय झालं? आता बघा, आता इथून पुढे इंटरेस्टिंग आहे बरं का स्टोरी. We were used to teachers shouting at us for poor marks, shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that teachers worry about. We were used to teachers shouting. Now, here a phrase is used to. म्हणजे ही क्रिया नेहमीच होत असते आमच्यासोबत. कोणती क्रिया होते? काय होते आमच्यासोबत? टीचर्स शाउटिंग. टीचर आम्हाला ओरडतात, रागवतात. कशासाठी? पुअर मार्क्स, कमी मार्क्स मिळणं. शाबी वर्क, अतिशय घाणेरड्या वह्या, घाणेरडं काम. इनकम्प्लीट होमवर्क, होमवर्क कधीच वेळेवर कंप्लीट न करणं. नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली, आणि शाळेमध्ये रेग्युलर प्रेझेंट न राहणं. अँड ऑल द अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट. आणि एका शिक्षकाला ज्या ज्या गोष्टींची काळजी वाटते त्या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे आम्ही ओरडा खातो. बट वी डिडंट माइंड इट. बघा बरं, आता एवढं सगळं असूनही वी डिडंट माइंड इट. इट मेड नो डिफरन्स टू अस. आम्ही लक्षच देत नाही, आम्हाला काहीच वाटत नाही, आम्ही त्याच्याकडे बघतही नाही, आम्ही त्याचा विचारही करत नाही. वी ऑल लाईक्ड अवर क्लास द वे इट वॉज. वी ऑल लाईक्ड अवर क्लास. आम्हाला आमचा वर्ग पूर्ण आवडतो. ॲज इट इज, तो जसा आहे तशा प्रकारे. वी वर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ अवर क्लास. त्यांना त्यांचा वर्ग फक्त आवडतच नाही तर त्यांना त्यांच्या वर्गावर अभिमान आहे. म्हणजे काय लिहिलेलं आहे? आम्हाला. वी म्हणजे आम्हाला. आम्हाला आमचा वर्ग फक्त आवडतोच असं नाही, तर आम्हाला आमच्या वर्गाचा अभिमान आहे. सो वॉज अ न्यू क्लास टीचर, मिसेस देसाई. शी सेड so in the very first period. She said, I have heard about you people from your last year's teachers and I am proud of you.
Unity is a very important quality and you must always maintain it. I am very happy to be your class teacher. बघा, म्हणजे ज्या प्रकारे ह्या मुलांना आपल्या वर्गाबद्दल अभिमान होता, आपल्या वर्गाबद्दल त्यांना ओढ होती, प्रेम होतं, त्याच प्रकारे त्यांच्या नवीन क्लास टीचर्सला सुद्धा. And so was a new class teacher. Now here the name of new class teacher is mentioned. What is the name of new class teacher? मिसेस देसाई. त्यांच्या नवीन क्लास टीचरचं नाव काय होतं? मिसेस देसाई. शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड. आणि त्यांनी पहिल्याच पिरियडमध्ये हे सांगितलेलं होतं. शी सेड, काय सांगितलं? आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल. आय हॅव हर्ड अबाउट यू. मला तुमच्याबद्दल ऐकण्यात आलेलं आहे, ऐकलेलं आहे मी. फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर्स. कोणाकडून ऐकलेलं आहे? तुमच्या मागच्या वर्षीच्या, गतवर्षीच्या शिक्षकांकडून मी हे ऐकलेलं आहे. अँड आय एम प्राऊड ऑफ यू. मी तुमच्याबद्दल माझ्या गतवर्षीच्या जे माझे सहकारी आणि ते तुमचे वर्गशिक्षक होते त्यांच्याकडून तुमच्याबद्दल बरंच काही ऐकलेलं आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. मला तुमचा अभिमान वाटतो. युनिटी इज अ इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. बघा, एवढं सगळं त्यांच्याबद्दल वर आपण ऐकलेलं आहे. त्या वर्गाबद्दल काय काय ऐकलेलं आहे? पुअर मार्क्स, शाबी वर्क, इनकम्प्लीट होमवर्क, नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली आणि सगळं ह्या सगळ्या गोष्टींमुळे शिक्षकांचा ओरडा खातात. पण यातूनही मिसेस देसाई यांनी त्यांची एक गोष्ट हेरली बरं का. कोणती गोष्ट होती ती? युनिटी. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. तुमच्यामध्ये एकतेची खूप जबरदस्त शक्ती आहे, गुणधर्म आहे आणि तो तुम्ही टिकवून ठेवा. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर. आणि मला तुमची वर्गशिक्षिका झाल्याबद्दल अभिमान आहे, असं मिसेस देसाई म्हणाल्या. डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल्ड अस? इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. It's never children. It is always girls, boys, you young people, or my dear, or young man, or young lady. You feel so nice when she says, now this young lady will show us how to do it. आता ही मुलांमधलं कन्व्हर्सेशन, मुलांमधली बोलणी दिलेली आहेत. मुलं म्हणतात एकमेकाला की ऐकलं का मॅडम आपल्याला काय बोलल्या? खूप छान बोलायच्या. काय म्हणाल्या त्या? इट्स नेव्हर चिल्ड्रन. मुलांनो असं नाही म्हणाल्या. त्या काय म्हणाल्या? यंग लेडी. त्यांनी काय उद्गार काढले? माय डिअर, यंग मॅन, असे शब्द त्यांनी या विद्यार्थ्यांना वापरले आणि त्यामुळे ही विद्यार्थीसुद्धा त्यांच्यामुळे प्रभावित झाले, त्यांच्या या बोलण्यामुळे. वी ऑल लाईक्ड हर व्हेरी मच. आणि अशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा मिसेस देसाई आवडू लागल्या. सून इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. आता काय होतं, शाळा सुरू होती, एक एक दिवस जात राहतो आणि काय होतं? युनिट टेस्ट येते, प्रथम घटक चाचणी. आता इथे सुद्धा या विद्यार्थ्यांची प्रथम घटक चाचणी आलेली आहे बरं का. आफ्टर द टेस्ट वी ऑल गॉट रेडी टू रिसीव अवर युज्युअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट्स. टेस्ट झाली आणि ह्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे आपलं रेकॉर्ड काय आहे आत्तापर्यंतचा आणि आताही असंच राहणार. बट वेन मिसेस देसाई केम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स शी डिडंट लुक अँग्री. पण ज्या वेळेला मिसेस देसाई ह्या रिपोर्ट कार्ड्स घेऊन वर्गामध्ये दाखल झाल्या त्यावेळेला त्या रागात दिसत नव्हत्या. म्हणजे जसे दुसऱ्या शिक्षकांची रिॲक्शन असायची तशी ह्यांची रिॲक्शन प्रथमदर्शनी तरी विद्यार्थ्यांना दिसली नाही. शी वॉज रादर क्वाईट. पण त्या एकदमच शांत होत्या. शी स्माइल्ड ॲज युज्युअल बट हर आईज डिडंट लुक हॅप्पी. नेहमीप्रमाणेच वर्गात आल्यानंतर त्यांनी स्मितहास्य केलं मुलांकडे बघून, पण त्या आनंदी दिसत नव्हत्या. शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. त्यांनी एकाएकांची नावं घेण्याला सुरुवात केली. अँड हँडेड आउट. एका विद्यार्थ्याला ज्याचं नाव घेतलं तो विद्यार्थी समोर येईल आणि त्याचं रिपोर्ट कार्ड घेऊन जाईल. द्यायला चालू केलं. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर द अदर. आमच्यामधले बरेच जण एक किंवा दोन सब्जेक्टमध्ये फेल झाले. सम हॅड नॉट अपियर्ड फॉर द टेस्ट.
बघा आता, आपण आधीच माहिती होतं आपल्याला ह्या वर्गाचं रेकॉर्ड. काही जण तर परीक्षा आहे म्हणलं की परीक्षेलाच आलेले नाहीत. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट्स. खूप कमी मुलांना बऱ्याच सब्जेक्टमध्ये चांगले मार्क पडलेले होते. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट्स. आणि खूप कमी विद्यार्थ्यांनी सगळ्या सब्जेक्टमध्ये चांगलं काम केलेलं होतं, म्हणजे चांगले मार्क्स कमावलेले होते. सो दॅट्स दॅट. बघा हे असं आहे. शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. सगळे दिल्यानंतर मॅडम काय म्हणाल्या, सो दॅट्स दॅट. हे असं आहे. सडनली हर आईज वर फिल्ड विथ टिअर्स. आणि ते बोलत असताना अचानकच त्यांचे डोळे पाणावले, म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू जमा झाले. शी डिडंट लेट द टिअर्स फॉल ऑफकोर्स. पण त्यांनी ते डोळ्यातील अश्रू डोळ्याच्या खाली ओघळू दिले नाहीत. शी जस्ट ब्लिंक्ड देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. पापण्या झपकवल्या त्यांनी आणि ब्लॅकबोर्डकडे वळल्या. आर यू अँग्री विथ अस मॅडम? समवन आस्क्ड. मग ही रिॲक्शन मॅमची बघून एका विद्यार्थ्याने त्यांना विचारलं, आर यू अँग्री विथ अस मॅम? त्या म्हणाल्या, नो नॉट ॲट ऑल. नाही रे, नाही. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर. हो, तुम्हाला राग जरी आला नसला तरी पण तुम्हाला आमचा अभिमान वाटत नसेल ना? सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. आता हे कोण म्हणालं? सुष्मिता नावाची एक स्टुडंट म्हणाली मॅमला. मॅमनी काय रिप्लाय केला, नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. द वर्ड माय इज रिटन इन डार्क. माय हा शब्द डार्क लिहिलेला आहे. बघा, माय माझा, तुम्ही सगळेजण माझा वर्ग आहात. अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. आणि मी तुमचा अभिमान केलाच पाहिजे, कसाही जरी वर्ग असला तरी. कम ऑन नाव, लेट अस गो बॅक टू अवर स्टडीज. टेक आउट युअर बुक्स. आणि आता तुम्ही तुमची पुस्तकं काढा, आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट धिस. आता मुलांच्या हे बरोबर लक्षात आलं की मॅडमच्या मनाला खूप लागलेलं आहे. मग शाळा सुटल्यावर ही सगळी मुलं जमली आणि ह्या बाबतीत बोलू लागली. डिड यू नोटीस दॅट देसाई मॅम्स सेड अस्मिता. देसाई मॅमनी अस्मिताला जे बोलल्या ते तुम्ही ऐकलं का, पाहिलं का, नोटीस केलं का? आस्क स्नेहल. स्नेहल म्हणते बाकीच्यांना. शी सेड आय ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मला तुमचा अभिमान केलाच पाहिजे, केलाच पाहिजे. कंपल्शन इज हिअर. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. त्या स्वेच्छेने म्हणाल्या नाहीत की मला तुमचा अभिमान आहे. त्या काय म्हणाल्या, मला तुमचा अभिमान केलाच पाहिजे. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आय सेड. सो मेनी ऑफ यस फेल. मग तुला काय अपेक्षित आहे? एक जण म्हणाले, आपण तर आपल्यामधले बरेच जण तर फेल झाले. सो मेनी मिस द टेस्ट. किती जणांनी तर परीक्षा चुकवलेली आहे. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस. त्यांनी आपला अभिमान करावा अशी आपण अपेक्षा कशी करू शकतो? नाव हिअर फर्स्ट पार्ट इज completed. So students, don't forget to like, share and subscribe to my channel. Thank you.